रूपांतरण हा चॅप्टर करणार आहे. तर बघू याच्यामध्ये किती क्वेश्चन आहे. मला असं वाटते 40 ते 50 क्वेश्चन आहेत फक्त. ते आपण लवकरात लवकर करून घेऊ. ठीक आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार, फक्त क्वेश्चन आणि त्याचे जे आन्सर आहे ते वाचून सांगणार. तुम्ही मनातल्या मनात त्याचा आन्सर ठीक आहे सांगा किंवा टाईप करा कमेंटमध्ये. ठीक आहे. चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. फर्स्ट क्वेश्चनकडे बघा काय म्हणताय. किती लखलखाट झाला विजाचा काल रात्री या वाक्याचे विधानार्थी करा. विधानार्थी म्हणजे फक्त विधानात रूपांतर करायचे आहे. काल रात्री विजांचा जोरदार लखलखाट झाला. हा होऊ नाही शकत कारण हा क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याचे नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थीमध्ये करा. बघा अपमान केल्यास कुणाला राग येत नाही तर याचे काय करा. हा नकारार्थी आहे, याचे आपल्याला होकारार्थी करायचे आहे. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही याचं काय होईल. प्रत्येकाला राग येणार. कुणाला. प्रत्येकाला राग येणार. ठीक आहे. ओके. आठवण ठेवा, जर नकारार्थीचा होकारार्थी करायचा आहे ना तर याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द जास्तीत जास्त वापर करावा. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय. मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचे प्रकार कोणता. आणि म्हणजे काय होईल तो संयुक्त वाक्य. दोन वाक्य जोडलेली आहे. नेक्स्ट विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते. बघा विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा हे त्यांना आज्ञा दिली आहे. ठीक आहे. आज्ञा दिली आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये हा नकारार्थी झाला. हा प्रश्नार्थी झाला. विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये हा सुद्धा नकारार्थी झाला. आपल्याला नेक्स्ट काय म्हटलंय. केवळ वाक्य करा. मघाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. हे विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं. याचं काय करायचं आपल्याला. केवळ वाक्य करायचं आहे. हा बघा केवळ वाक्य करून इथं दिलेलं आहे. मघाशी तुम्ही दिलेल्या भाड्यांच्या पैशामधली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी त्याला ऐकून नवल वाटले. आठवण ठेवा याच्यामध्ये 2 वाक्याचं 1 वाक्य करायचं आहे. ठीक आहे तुम्हाला. नेक्स्ट वाक्य होकारार्थी करा. ठीक आहे ना. दात उपडण्याची क्रिया इतकी सोपी असेल असं मला वाटले नव्हते. ठीक आहे ना. बघा सोपीचं काय होईल. दात उघडण्याची क्रिया अवघड नसेल. मी सांगितलं तुम्हाला सोपीचं विरुद्ध काय होईल अवघड. होकारार्थीतून नकारार्थी जर जायचं आहे तर विरुद्धार्थी शब्दच बघा आन्सर येऊन जाईल. बघा सोपी नसेल हा चुकला. अवघड नसेल. अवघड पाहिजे इथे. नेक्स्ट काय म्हणते. केवळ वाक्य करा. हॉटेलवरही पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले. सगळ्यांनी ते पाहिले. सगळ्यांच्या मनात मळप दूर झाले. याचं काय करायचं आहे. केवळ वाक्य करायचं आहे. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून. बघा आपण तर वाक्याला मिक्स करून टाकलं. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनात मळप दूर झाले. ठीक आहे. हा तुमचं काय झाला केवळ वाक्य. नेक्स्ट पुढील वाक्य नकारार्थी करा. त्याची सर इतर कोणाला येणार नाही. त्याची सर इतर कोणालाही येणार नाही. याचं काय करायचं होतं. पुढील वाक्याचे नकारार्थी करा. त्याची सर इतर कोणाला येणार हा प्रश्नार्थी झाला. याचं काय करायचं आहे नकारार्थी. त्याची सर इतर कोणालाही येणार नाही. नेक्स्ट वाक्य विधानार्थी करा. लई हाड आहे तुझ्या अंगात. ठीक आहे. याचं काय करायचं फक्त विधानार्थी करायचं. फक्त विधान बनवून दाखवायचं. म्हणजे काय तुझ्या अंगात काय आहे पुष्कळ हाड आहेत. तुझ्या अंगात पुष्कळ हाड आहेत. नेक्स्ट पुढील 2 केवळ वाक्यामध्ये योग्य अवयव वापरून संयुक्त वाक्य तयार करा. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तबरेज असतात. बघा लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तबरेज असतात. नेक्स्ट खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. बघा मी सांगितलं तुम्हाला रोहन बेजबाबदार युवक नाही. ठीक आहे. बेजबाबदार याचं काय होणार विरुद्धार्थी जबाबदार. हा चुकला. किती जबाबदार आहे हा सुद्धा येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करा. बघा पुन्हा तेच प्रार्थनेला हजर राहावे. हजरचं विरुद्धार्थी काय होणार
गैरहजर. ठीक आहे, गैरहजर इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? नकारार्थी करायचं आहे. राहू नको, हा होईल नाही, हा पण सुद्धा नाही, हा पण सुद्धा नाही, हा होणार. ठीक आहे, प्रार्थनेला गैरहजर राहू नये. नेक्स्ट, खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. बघा किती सुंदर आहे तिचे अक्षर. ठीक आहे, हा कोणता आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. याचे काय करायचे आहे आपल्याला? विधानार्थी. फक्त एकदम सिंपल वाक्यामध्ये करायचं आहे. तिचे अक्षर खूप सुंदर आहे. एकदम साधारण वाक्य करायचं आहे, विधानसारखं, एकदम साधारण वाक्य. नेक्स्ट, हा क्वेश्चन सगळ्यात जास्त वेळा आलेला आहे. ठीक आहे, शिक्षकांचं काय म्हटलं आहे? आदर करावा. शिक्षकांचा आदर करावा. याचं काय करायचं आहे? नकारार्थी वाक्यात. म्हणजे काय? शिक्षकांचा अनादरण करू नये. ठीक आहे, मी सांगितलं ना, याचं नेहमी काय घ्यायचं? विरुद्धार्थी घ्यायचं. नेक्स्ट, खालील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा. बघा प्रश्नार्थी म्हटलंय, हा चुकला, हा चुकला, कारण याच्यामध्ये प्रश्नार्थी नाही आहे. भिजकी वही हा कविता संग्रह आहे. भिजकी वही हा कविता संग्रह मला देशील का? हा कोणत्याही रूलमध्ये बसत नाही. म्हणजे या वाक्यातून आन्सर काढू शकत का? आपण नाही काढू शकत. म्हणजे डायरेक्ट आन्सर कोणता झाला? हा वाला. नेक्स्ट, खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. बघा किती सुंदर आहे मधुमालतीचे फूल. हा कोणता झाला? हा उद्गारार्थी वाक्य झाला. ठीक आहे, आपल्याला करायचं विधानार्थी. म्हणजे काय? एकदम साधारण, मधुमालतीचे फूल सुगंधी आहेत. नेक्स्ट, खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू. म्हणजे काय? तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू. ते काय होणार? तुम्ही मदत केलेली मी कधीही काय होणार? विसरणार का? नाही. ठीक आहे, हा एकदम काय होईल? सिंपल सिंपल वाक्य होणार. ठीक आहे, विधानार्थी करायचं होतं त्याला आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलंय? खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी. बघा नकारार्थीचे होकारार्थी. 100 रुपये ही काही लहान रक्कम नाही. लहानचं का होणार? मोठी रक्कम. हा मोठी रक्कम, हा चुकला, हा चुकला, हा चुकला, डायरेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. बघा विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. त्याचे अक्षर काय? वा. बघा इथे दिसला उद्गारार्थी चिन्ह. ठीक आहे, तर जनरली हा होणार का? नाही. हा होणार का? नाही. हा होणार का? नाही. डायरेक्ट आन्सर काढू शकतो आपण. काय म्हटलंय? साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतरण करा. उद्गारार्थी करायचे आहेत. उद्गारार्थी चिन्ह असू शकते, नेहमी असणार असं काही गरजेचं नाही. हा गेला, हा गेला. साने गुरुजी खूपच संवेदनशील होते. नाही. आठवण ठेवा, हा तर चुकलाय. किती, अरे वा असे शब्द माहिती आहे का? उद्गारार्थी मध्ये येतात. उद्गार याच्यामध्ये येतात. ठीक आहे, किती वगैरे, वा वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट, गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. याचे अर्थ न बदलता नकारार्थी. बघा किती वेळ थांबेल, त्याचं मिनिंग काय होणार? जास्त वेळ थांबवू शकणार नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन थोडंसं झूम करून घेऊ. ठीक आहे, काय म्हणताय? खालील वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतरण दर्शवणारे विधान कोणते? आभाळ भरून आले, पावसाला सुरुवात झाली. आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. ठीक आहे. नेक्स्ट, गुलाबी रंग सर्वांना आवडतो. या वाक्याचे प्रश्नार्थी करा. बघा गुलाबी रंग काय होतो? सर्वांना आवडतो. गुलाबी रंग कोणाला आवडत नाही. ठीक आहे, हा चुकला, हा चुकला, कारण प्रश्नार्थी वाक्यामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह असतोच. ठीक आहे. तो नक्की घरी येईल. या वाक्याचे नकारार्थी रूप करा. तो नक्की घरी येईल म्हणजे तो घरी आल्याशिवाय राहणार का? नाही राहणार. नेक्स्ट, खालील संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. जर पाऊस भरपूर पडला तर पाण्याची टंचाई राहणार नाही. भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही. हा कोणता झाला? स्वार्थी वाक्य. बघा नेक्स्ट, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले आहे. म्हणजे दुर्जनाच्या संगतीने हानी होते. हानीचं काय होणार? लाभ. दुर्लभ, हानिकारक. दुर्जनाच्या संगतीने लाभ होतो, हा होणार का? नाही. दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही म्हणजे काय होते? आपलं नुकसान होते, हानी होते. नेक्स्ट, खालील स्वार्थी वाक्याचे
संकेतार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. ते काय होणार? प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल. जर प्रयत्नात सातत्य केले तर यश मिळणारच. कारण जर तरचे वाक्य कशामध्ये असतात? संकेतार्थीमध्ये असतात. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले सांगा. पाणी जपून वापरले पाहिजे. पाणी जपून वापरले याचा विरुद्धार्थी काय होणार? उधळपट्टी नको. पाण्याची उधळपट्टी नको. नेक्स्ट, प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण. पाऊस पडत आहे का? याचे मिनिंग काय होणार? पाऊस पडत आहे. एकदम साधारण करून दाखवायचं आहे. कळलं? चला नेक्स्ट. काय म्हटलंय? खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान ओळखा. राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. म्हणजे फेटाळण्यात आला म्हणजे काय होणार? स्वीकारण्यात आला का? नाही. नेक्स्ट, खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य वाक्य ओळखा. विधानार्थी वाक्यात रूपांतरण केलेले. ठीक आहे ना? याचं म्हणजे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. हा प्रश्नार्थी वाक्य आहे. रात्री चांदण्याने लुकलुकणारे आकाश सर्वांना आवडते. ठीक आहे? एकदम साधारण. हा बी रिपीट झालेला आहे. तो समोर जाऊया क्वेश्चनला. नेक्स्ट, खालील संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा. धोत्र्याचे फूल सुंदर दिसते पण विषारी असते. पण म्हणजे काय झाला? पण असते न्यूनतम बोधक. तो नक्कीच शाळेत येईल. हा क्वेश्चन रिपीट झालाय. बघा, पाऊस पडला तर हवेत गारवाचा आला असता. बघा इथे काय म्हटलंय? जर पाऊस पडला असता तर. जर पाऊस पडला असता तर. जर तरची वाक्य कशामध्ये असतात? संकेतार्थीमध्ये असतात. नेक्स्ट, पुढील पैकी केवळ वाक्य ओळखा. जे चकाकते हा ते मिश्र वाक्य आहे. ठीक आहे ना? हे दोन तुम्ही सांगा. तानाजी लढता लढता मेला. हा कोणता झाला? केवळ वाक्य. एकच उद्देश असते त्याच्यामध्ये. ठीक आहे ना? पुढील दोन वाक्याचे संयुक्त वाक्य करा. मी रोज सकाळी उठतो, एक तासभर शाळेचा अभ्यास करतो. मी सकाळी उठतो आणि काय करतो? आणि म्हणजे काय होईल? संयुक्त वाक्य. नेक्स्ट, गुलमोहर आणि पळस ही माझी आवडती फुलझाडे आहेत. ठीक आहे? आणि म्हणजे काय होईल? ठीक आहे ना? संयुक्त वाक्य. खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात. बघा, नकारार्थीचे होकारार्थी. मी कधी खोटे बोलत नाही. खोटे बोलत नाही म्हणजे काय होईल? मी नेहमी खरे बोलतो. नेक्स्ट, खालील प्रश्नांचे वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण केलेले वाक्य ओळखा. थुई थुई नाचणारा मोर कुणाला आवडत नाही. हा प्रश्नार्थी झाला. याचा आपल्याला विधानार्थी करायचा आहे. थुई थुई नाचणारा मोर सर्वांनाच आवडतो. एकदम साधारण त्याचं वाक्य करायचं होतं. ठीक आहे? चला बघा, एवढेच क्वेश्चन होते याच्यामध्ये वाक्याचे रूपांतरणमध्ये. वाक्याचे रूपांतरणमध्ये 40 ते 50च क्वेश्चन असेल. 40 ते 50च क्वेश्चन. ठीक आहे? आजच्यासाठी मग एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.